नमस्कार मंडळी. माझ्या रूमची हालत बघता आई घरातून बाहेर काढेल या भीतीने मी आज केली रूमची सफाई. ही असली चुटकीवाली ट्रान्झिशन करून उपयोग होत नसलेला बघून मी केली कामाला सुरुवात. तुम्ही विचार करत असाल हा हल्क सारखा चेहरा कशाला, तर काम सुरू करण्याआधी मी केला हा रंगरंगोटीचा प्रकार. त्यानंतर भांगाभांगात फिरवलं ठिबक सिंचन. रूम मधली कपड्याची संख्या बघता आईच्या कपाडात जागा मिळेल का याची केली विचार. आई म्हणाली, पळ इकडून. दुपारचं आणलं भाकरी आणि चिकन आणि आवरली रूम. फार तीर मारल्यासारखं दाखवताना पिली कॉफी. आठवड्याचे 5 दिवस कमी पडले म्हणून आज पण केलं काम. रिमझिम पावसामुळे भजी खायची झाली इच्छा, तर सासरी पण अशीच ऑर्डर देशील का ह्या टोमण्याला वर घेऊन आईला केली थोडी मदत. गरमागरम भजी खाऊन आली मजा. रात्रीची 8 वाजता आंघोळ करून आणलं अभ्यंग स्नानाचं सोनं. मग केला हा केस कुरवाळण्याचा कार्यक्रम. मागच्या आठवड्यात झालेला गोंधळ लक्षात घेऊन आधीच बनवलं पुढच्या हप्त्याचं वेळापत्रक. रात्री जेवताना लावलं यंग शेल्डनचा प्रोग्राम. हे बारकं पोरगं एवढं बुद्धिवान कसं याचा केला विचार. पण आपल्याला त्याची काय गरज, आपण इन्फ्लुएन्सर लोक असं म्हणत लिहिली आजची स्क्रिप्ट. तशी मलाच 2 बाटल्या रक्ताची गरज असताना ह्या मच्छरांना मला चावून काय मिळत असेल चा पडला प्रश्न. आई मला चहा पिल्यावर ओरडते, मग बियर पिल्यावर माझं काय करील या विचारात पिलं हळदीचं दूध. झोपण्याआधी केला हा थापाथापीचा प्रोग्राम. शुभरात्री.